आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ. जामनेर तालुक्यातील खडकी गावात तब्बल 48 वर्षापूर्वी ब्रह्मलीन झालेल्या एका महंतांची आज सोडशी का करण्यात आली. सोडशी म्हणजे नेमकं काय आणि कोण होते हे महंत बलवंत गिरी महाराज. पाहूया हा विशेष वृत्तांत. नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. जामनेर तालुक्यातील खडकी येथे ब्रह्मलीन महंत बलवंत गिरी महाराज यांच्या सोडशीचा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणाहून आलेल्या महंतांसह हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. महंत बलवंत गिरी महाराज हे गिरी आखाड्याचे संत महंत होते. सांगितल्या जाणाऱ्या माहितीनुसार खडकी गावचे मोरसिंग सुरा नाईक आणि त्यांचे सहकारी चारधाम यात्रेदरम्यान ऋषिकेश येथे गेले असता त्यांची भेट बलवंत गिरी महाराज यांच्याशी झाली होती. महाराजांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या ग्रामस्थांनी त्यांना खडकी येथे येण्याचे निमंत्रण दिले आणि त्यानंतर ते खडकी येथे आले. काही काळ वास्तव्य केल्यानंतर महाराजांनी आपल्या मूळ गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यांच्या सेवकांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना थांबविण्याची विनंती केली. त्यावेळी महाराजांनी मंदिर उभारण्याची अट घातल्याचे सांगितले जाते. त्यानुसार मोरसिंग सुरा नाईक यांनी पुढाकार घेऊन मंदिराची उभारणी केली. गिरी परंपरेमध्ये एखादा संत किंवा महंत ब्रह्मलीन झाल्यानंतर 16व्या दिवशी सोडशी हा धार्मिक विधी केला जातो. यामध्ये 16 महंतांना निमंत्रित करून त्यांना 16 प्रकारच्या वस्तू दान केल्या जातात. तसेच पूजा, दक्षिणा आणि भोजनाचा कार्यक्रम करून ब्रह्मलीन संतांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येते. खडकी येथे पार पडलेल्या या सोडशी कार्यक्रमात विविध भागातील महंत, साधू, संत आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. खडकी गावातील ग्रामस्थांनी जपलेली ही धार्मिक परंपरा आणि संतांविषयीची श्रद्धा आजही कायम असल्याचे या कार्यक्रमातून पाहायला मिळते. अशाच विविध घडामोडी बघण्यासाठी MJ न्यूजशी जोडून राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. जय सियाराम, जय सियाराम, जय श्रीराम. आज बाबा बलवंत गिरी महाराज चुना दशनामी अखाड़ा पहले का इलाहाबाद, अभी का प्रयागराज, ऋषिकेश के महंत, उनका आज सोडशी का कार्यक्रम बड़े भाग्य से और आपके चरण कमल से हो रहा है. इसके लिए मैं आपका बहुत बड़ा आभारी हूँ. लेकिन मैं थोड़ा सा परिचय देना चाहूँगा बाबा जी के बारे में. थोड़ी सी क्या स्थिति कैसी हुई, थोड़ा इन शॉर्ट बताने का मैं प्रयास करूँगा. ज़्यादा समय आपका नहीं लूँगा. तो बात ऐसी है कि हमारे जो दादाजी परदादाजी जो थे वो चारधाम यात्रा के लिए गए और वहाँ पे बाबा बलवंत गिरी महाराज के साथ में विचार विनिमय वहाँ पे पहचान हुई. पहचान हो गई. तो तब का जो जमाना था आज्ञा वाला, आदेश वाला अभी भी है, ऐसा नहीं है. तो उनसे महाराज के बिल्कुल ऐसा बन गया कि बाबा जी उनके विचार आचार और इनके भी पड़ गए. तब उनको बोले कि चलो हमारे देश. तब बाबा जी ने बोला चलो ठीक है. साधु संत तो बिल्कुल आशीर्वाद देने के लिए तत्पर होते हैं हमेशा. तब हमारे खड़की ग्राम में बाबा जी पधारे. तब हमारे जो दादाजी लोग थे, मोरसिंह नायक हो गए, गोपाल नायक हो गए, भुल्लू नायक हो गए, उसके बाद में हमारे लक्ष्मण नायक हो गए, तो मान बापू हो गए. तो इन्होंने उनके लिए सेवा किया. सब लोगों ने मिलकर मंदिर बनाया. बनाने के बाद में फिर महाराज वहाँ पे रहे. लेकिन महाराज को थोड़ा अपने देश की याद आ गई. तो बाबा जी अभी मैं चलता हूँ मेरे देश, ऐसे बोले हमारे दादाजी को. तभी इनको बोले बाबा जी आप चले जाएंगे तो हम तो बिल्कुल अनाथ बन जाएंगे, तो आप नहीं जाओ. तो फिर बाबा जी ने सोचा कि मुझे तो यहाँ से ऐसा नहीं जाने देंगे. तब फिर उन्होंने बोला कि आपको जो भी पुत्री या पुत्र होगा तो वो मुझे दान दीजिए. तो हमारे दादाजी मोरसिंह नायक, इनका जो पुत्र हुए नारायण स्वामी, जैसे ही माँ के गर्भ में से निकले उनको निला धुला के बाबा जी के स्वाधीन करते. वहां से बाबा जी का जीवन यात्रा से फिर बाबा जी जो ब्रह्मलीन हुए
बलवंतगिरी स्वामी जी 29/9/1978 में उनका ब्रह्मलीन हुआ, समाधि हुआ। तब उन्होंने बोला कि मुझे समाधि आपके घर में ही देना। तब वहाँ पे उनको समाधि यहाँ पे दी गई, लेकिन किसी कारणवश सोसी का कार्यक्रम रहा। शायद बाबा जी के मन में था कि उनके पोतों के हाथ से और आने वाले पीढ़ी के हाथ से मेरा जीवन परिचय आगे चलता रहे, इसके लिए रहा होगा, ऐसी प्रभु की इच्छा होगी। तो आज उनके करीबन 47 साल हो गए, तो आज अचानक योग बना उनके सोलसी का, तो आज सोलसी हम कर रहे हैं। और आप लोग जो महंत लोग हैं, महाराज लोग हैं, हमारे ग्रामस्थ को आशीर्वाद देंगे भर भर के, और हमारा ग्राम पूरा सुखी और संपन्न होगा, यही मैं आपसे उम्मीद करता हूँ। जय सिया राम। हमारे गाव में आमच्या गावाचे आज 16वीचा कार्यक्रम आम्ही बलवंतगिरी महाराज से मनवतो आहे। खरं म्हणजे बलवंत बाबा हे आमच्या मंदिरातले महाराज होते। लहानपणापासून या मंदिरात आमचे आदरणीय मोरसिंग नाईक, मारू नाईक असतील, होना नाईक असतील, गोपा नाईक असतील, यांनी या महाराजाला लहान असतानाच मंदिरावर स्थायिक केलं। इतकं भव्य दिव्य काम होतं महाराजांचं। एक सात्विक निस्वार्थपणे जीवन जगणारा माणूस, संन्यासी, जवळजवळ 50 वर्ष या मंदिरात सेवा केली। आणि आज जे खडकीला मंदिर दिसत आहे हे त्यांचं आशीर्वाद भव्य दिव्य झालेलं आहे। त्यांचं जेव्हा शांत झाले, त्यांची इच्छा होती की आपण मोरसिंग भाऊच्या घराजवळ समाधी घ्यावी, आणि त्यांच्या सगळ्या मुलांनी ठरवलं की बाबाची समाधी आपल्या घरातच द्यावी, आणि ती समाधी घरात दिली। पण 16वी करावं असं ध्यानीमनी नाही, पण संतांची इच्छा होती की तुम्ही समाधी केली आहे, सेवा करता आहात, तुम्ही महाराजावर प्रेम करता आहात, पण 16वीचा कार्यक्रम झाला नाही। 16वीचा कार्यक्रम झाला पाहिजे, मग गंगा कोण आणेल, त्याला भागीरथ कोण तयार होईल, तर भागीरथ आमचा श्रीधर झाला। एक दिवस बोलवलं सगळ्या गाववाल्यांना की माझी इच्छा आहे की आपण 16वी करावी महाराजांची। सगळ्या गावाचा हातभार पाहिजे, आर्थिक जरी नसलं तरी हाताचं सहकार्य गावालाच पाहिजे, आणि पूर्ण गाव सहकार्य केल्यास तयार झालं। म्हणता म्हणता मोठा कार्यक्रम झाला, अन्नदानाचा कार्यक्रम आहे, आणि संतांना बोलवावं आणि त्यांच्या हाताने पूजा करावी, अक्षरशः सगळं मात्र ठरलं। खरं म्हणजे त्यावेळेस त्यांचा वारस आमचे नारायण बाबा होते। जवळजवळ जन्मापासून तर मरेपर्यंत बलवंतगिरी महाराजांची सेवा केली।